नमस्कार. मागच्या वेळेला आपण व्यवसाय संस्थेच्या प्रकारामध्ये एकल व्यापारी संस्था याबाबत आपण चर्चा केली होती. त्यामध्ये आपण बघितलं होतं की एकल व्यापार म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याचे वैशिष्ट्य काय, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, है ना, बरोबर आहे ना. आता त्यानंतर आपण दुसरा फॉर्म बघूया, ज्याला आपण म्हणू की भागीदारी संस्था. बरोबर. आता हे व्यवसाय संस्थेचं हे दुसरं प्रकार, भागीदारी संस्था. आता भागीदारी संस्था म्हणजे नेमकं काय, तर एक बघितलं असेल तुम्ही की जे औद्योगिक क्रांतीपूर्व जे व्यवसाय जे होते ते व्यवसाय एकल स्वरूपामध्ये होते आणि त्यामध्ये असं दिसून आलेलं की खूप मोठ्या चुका, खूप मोठे त्याचे तोटे, खूप मोठे लॉसेस त्यांना दिसून आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बाजारपेठ होती क्रांतीपूर्व, औद्योगिक क्रांतीपूर्व व्यवसायामध्ये जी काही बाजारपेठ होती ती सीमित होती. त्याप्रमाणे असं व्यवसायाची खूप मोठी भरगच्च प्रगतीचं असं काही हे नव्हतं. परंतु जसंही औद्योगिक क्रांती झाली, व्यापार व्यवसायाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल झाली, नवीन नवीन शोध लागले, बाजारपेठांनी गती पकडली, उत्पादनामध्ये नवनवीन उच्चांक प्राप्त झाले किंवा पद्धती अंमलात आणल्या गेल्या आणि या घटकांच्या व्याप्तीसाठी जी काही व्यक्तिगत किंवा एकल व्यवसाय होता तो कमजोर पडला, है ना. म्हणजे काही प्रमाणात तर काही एकल व्यापारी संस्था या नष्टनाबूत झाल्या. बरोबर. म्हणून मग लोकांनी काय केलं किंवा व्यावसायिकांनी काय केलं की आपण सगळे मिळून आपण व्यवसाय करायचा. समजा एखादी व्यवसाय सारखे सारखे लोक समजा करत असतील तर मग त्यांनी काय केलं की तो एक ग्रुप केला आणि त्या ग्रुपमध्ये भागीदारी संस्थेचं काय झालं, फॉर्मेशन झालं, फॉर्म झालं. त्यानंतर आपण असं बघितलं की ज्या काही वाढता व्यापारी जे आहे, व्याप आहे किंवा मोठा व्यवसाय किंवा भांडवलाची जी काही गरज आपल्याला येतं ते इतर व्यावसायिक किंवा विविध गरजांचा व्यक्तिगत व्यापारी संस्था असमर्थ, अयोग्य व अकार्यक्षम व अपात्र ठरले, है ना, बरोबर आहे. म्हणजे मी काय म्हणतोय पहा, असमर्थ, अकार्यक्षम, अयोग्य व अपात्र ठरले आणि त्या कारणाने भागीदारी काय झाली, फॉर्म झाली. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही मर्यादित भांडवल असेल व व्यवस्थापकीय कौशल्याचा जो काही अभाव आपल्याला दिसून आला त्या व्यक्तिगत व्यवसाय संघटनेमध्ये आणि ती व्यक्तिगत संस्था काय झाली, ती मागे पडली आणि भागीदारी संस्था निर्माण करण्यात आल्या. आता आपण भागीदारी संस्था म्हणजे काय नेमकं आपण त्याच्यावर थोडासा विचार करू की जेव्हा दोन व्यक्ती किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती नफा कमविण्याचा जो काही सम उद्देश असेल ते एकत्रित येऊन व्यवसायाची काय करतात, स्थापना करतात आणि आपण त्याला काय म्हणतो, भागीदारी संस्था अशी आपण त्याला म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवसायाचं जे काही व्यवस्थापन असेल, नियंत्रणे असतील, जे काही धोरणे असतील, अधिकार असतील ते वाटून घेतील आणि सामूहिकपणे व्यवसाय करतील, तेव्हा त्याला आपण काय म्हणू, भागीदारी संस्था असं म्हणू किंवा भागीदारी असे आपण त्याला काय करू, संबोधू. त्यानंतर आपण बघूया की ज्या काही वेगवेगळ्या प्राध्यापकांनी किंवा सायंटिस्टनी भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये ज्या काही डेफिनेशन्स दिल्या, व्याख्या दिल्या त्या कशा, त्या बघा की भारतीय कलम कायदा 1932च्या नुसार ते काय म्हणतात की सर्वातर्फे एकाने किंवा काहींनी किंवा सर्वांनी चालवलेल्या व्यवसायाची जी काही नफ्याची वाटणी असेल त्या उद्देशाने ज्या ज्या व्यक्तीने ठरवली असेल त्या सर्व व्यक्तीच्या परस्पराशी संबंधांना काय आपण म्हणू, भागीदारी संस्था आपण असं म्हणू. त्यानंतर प्रोफेसर हॅने काय म्हणतं, त्यांचं मत काय आहे भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये की करार करण्यास पात्र असलेल्या व्यक्तींना नफा मिळविण्याच्या उद्देशाने कायदेशीर व्यवसाय सामूहिकपणे करण्याचे ज्या व्यक्तींना मान्य असेल अशा सर्व व्यक्ती. हॅलेनचा डेफिनेशन हा कायद्याला पाहून आहे. ते म्हणतात की सगळेजण मिळाले, कायदेशीर कारवाई केली आणि कायदेशीर कारवाई करून जो काही नफा मिळेल तो कायदेशीर रूपामध्ये मिळायला पाहिजे प्रत्येक भागीदारीला आणि त्याला आपण भागीदारी संस्था असं म्हणू. मग प्रोफेसर डॉक्टर जे सुबिन काय म्हणतात की दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती तोंडी किंवा लेखी करार करून व्यवसाय चालविण्यासाठी सामूहिक जर का प्रयत्न करत असतील तर त्याला आपण भागीदारी संस्था आपण असं म्हणू. म्हणजे पहा, एकत्रित कसं झालं की तिथे दोन्ही गोष्टी येतील, एक ते एक लेखी येतील आणि तोंडी येतील. कधी कधी काय होतं की विश्वास ठेवून भागीदारी संस्था स्थापन होतात आणि काहीही कुठलीही नोंद न करता ती भागीदारी संस्था सुरू होतं आणि आपण त्याला काय म्हणू, भागीदारी संस्था असं म्हणू. त्यानंतर प्रोफेसर किंबल आणि किंबल यांचं काय मत आहे की एखादी व्यवसाय करण्यासाठी भांडवल किंवा सेवा देणाऱ्या व्यक्ती समूह म्हणजे भागीदारी होय. त्यांनी एक गोष्ट ऍड केली की तुम्ही नुसतं व्यवसाय म्हणून तुम्ही त्याला
असं म्हणू नका. 5-6 भागीदार मिळून सुद्धा एखादी समजा कुठली सेवा संस्था त्यांनी स्थापन केली असेल तरी ती भागीदारी संस्था होता. म्हणजे नुसतं व्यवसाय नाही तर सेवा सुद्धा भागीदारी संस्था म्हणून आपण मान्य करू. मग आपण बघूया की याचे सर्वात महत्वाचं जे काही वैशिष्ट्य जे काही आहेत ते वैशिष्ट्य काय आहे. आपण मागच्या वेळेस एकल व्यवसाय संस्थेचे आपण वैशिष्ट्य बघितले. त्याच्यामध्ये आपल्याला दिसून आलेलं की वैशिष्ट्याशिवाय आपल्याला त्याची प्रमुख ओळख होत नाही, है ना, बरोबर आहे ना. मग भागीदारी संस्थेमध्ये सुद्धा काही वैशिष्ट्य असतील की ते वैशिष्ट्य कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. या भागीदारी संस्थेची स्थापना कशी होतं ते बघूया आपण सर्वात प्रथम. तर भागीदारी संस्थेची जी स्थापना आपण करण्यात येतं किंवा करतो त्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे नफा कमविणे हा असतो, बरोबर. आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन आपसामध्ये करार करून ती त्याची स्थापना करीत असतात. त्यानंतर आपण बघूया की सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर ते करार. आता भागीदारी स्थापनेसाठी जी काही भागीदारी किंवा भागीदाराच्या संघटनेविषयी जे काही अंतर्गत व्यवस्था जी काही असेल ते एकमेकाच्या सल्ल्याने करार करतात. आता हे सगळं कसं असेल की जेव्हा करार होतो तेव्हा सर्व सदस्य किंवा भागीदार एकत्रित बसून भांडवल कशा पद्धतीने ठेवायचं, तसं मॅनेजमेंट कोण करेल, तसं व्यवस्थापन कोण करेल, नफा कसा असेल, बाजारपेठ कोण शोधेल, या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करून त्या भागीदारामध्ये जो काही करार होतो काही प्रमाणामध्ये लेखी असेल, काही प्रमाणामध्ये तोंडी असेल, लेखी असेल किंवा कदाचित लेखी असेल किंवा कदाचित तोंडी असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून या सगळ्या गोष्टींचा करार करून त्यामध्ये करार होत असतो. आणि हा करार भागीदारीचा भारतीय कराराचा 1932च्या कलम 4 प्रमाणे करणे फार महत्वाचे आहे, बरोबर. म्हणजे एखाद्या वेळेस समजा एखादी कुठली अघटित घटना घडली तर ती अघटित घटना सुद्धा आपल्याला सोडवता आली पाहिजे. त्यानंतर आपण असं बघतोय की या भागीदारी संस्थेमध्ये नेमकी संख्या किती असेल, है ना, बरोबर आहे ना. ज्या काही सरकारी संस्था असतील त्याच्यामध्ये 1 ते 10, जसं की बँक असेल, कॉर्पोरेट सोसायटीज असेल त्याच्यामध्ये 1 ते 10, आणि समजा प्रायव्हेट असेल तर त्याच्यामध्ये 2 पासून तर 20 पर्यंत आपण सदस्य संख्या घेऊ शकतो. मग सगळ्यात महत्वाचं ज्या उद्देशाने आपण संस्था स्थापन करतो, भागीदारी संस्था आपण स्थापन करतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नफ्याची वाटणी. आता ही नफ्याची वाटणी कशी राहील, करारामध्ये तर आपण मेन्शन केलं, लिहिल्या गेलेलं. मग नफ्याची वाटणी कशी राहील तर भागीदारी संस्थांमध्ये जो काही नफा मिळेल आणि ज्या पद्धतीने तुम्ही लेखी स्वरूपात करार केला असेल त्या करारानुसार नफ्याची वाटणी होईल. म्हणजे कोणालाही कसंही कितीही असं मिळणार नाही. कदाचित कधी कधी असं असेल की भांडवलीच्या गुंतवणुकीवरून त्या नफ्याचे प्रमाण ठरवले जात असेल किंवा एखादी व्यक्ती एखादी कार्य खूप मोठ्या जास्त प्रमाणामध्ये करत असेल त्यावरून त्या नफ्याची विभागणी ठरवली असेल. म्हणजे विभागणी कशा पद्धतीने तुम्ही ठरवली त्या पद्धतीने तुमचा नफा हा वाटला जाईल. म्हणजे नफ्याची वाटणी ही तुम्ही ठरवल्यानुसार ती वाटल्या जाईल. त्यानंतर कायदेशीर व्यवसाय म्हणतं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. आता भागीदार संस्था ही कायद्याच्या कलमाप्रमाणेच निर्माण केली गेलेली आहे. त्यामुळे त्या प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर व्यवहार, आपण असं म्हणूया की बेकायदेशीर व्यवहार अस्तित्वात नाहीच, है ना. म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932च्या तरतुदीनुसार आपण कायदेशीर व्यवसाय आपण करतो. असं होतं का कधी की आपण साखरेचा कारखाना काढला आणि तिथे ब्राऊन शुगर आपण विकणं सुरू करू, असं होऊ शकत नाही, बरोबर आहे ना. म्हणजे साखरेचा कारखान्यामध्ये जर का आपण आपली भागीदारी असेल तर तिथे व्यवसाय सुद्धा हा साखरेचाच असेल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त मालकी. आता तुम्ही मला एक सांगा की भागीदारामध्ये किंवा भागीदारी संस्थेमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तीने एकत्रित येऊन व्यवसायाची निर्मिती करण्यात येते आणि निर्मिती करण्यात आली असं समजू. त्यामुळे त्या संस्थेमध्ये जे काही भागीदार असतील त्या व्यक्तींची विशिष्ट प्रमाणामध्ये गुंतवणूक केली असल्यामुळे, करार केला असल्यामुळे सर्व भागीदारांची त्यांची संयुक्त मालकी ही स्थापन झालेली असते, बरोबर. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने भांडवलाची गुंतवणूक करतो. त्याचप्रमाणे गुंतवणूक केल्यानंतर त्यामध्ये जो काही करार होतो तो स्वमालकी होतो. त्यामुळे भागीदारामध्ये काय होणार, संयुक्त मालकी असणार आणि हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बघूया आपण की अमर्यादित जबाबदारी असतं, बरोबर. आता एकल व्यापारी संस्थेमध्ये कसं होतं की तोच करता आणि तोच चालक किंवा मालक असायचा. पण यामध्ये कसं व्हायचं किंवा यामध्ये कसं होतं भागीदारी संस्थेमध्ये की जी काही जबाबदारी दिल्या गेली असेल
ती अमर्यादित असेल, म्हणजे त्यांना ते कार्य करावंच लागेल, बरोबर. आणि जर का ते कार्य केलं नाही तर बाकीचे जे काही भागीदार असतील तर ते त्या व्यक्तीला जबाबदार पकडतील, बरोबर. म्हणजे एकंदरीत एखाद्या वेळेस एखादी गोष्ट समजत नसेल तर आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि समजून घेतल्यानंतर ती आपल्याला हाताळावी लागेल, है ना. आता व्यवस्थापनामध्ये नेमक्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण होतात, तर त्या समस्या ज्या कोणी व्यक्तीकडे सोपवल्या असतील त्या व्यक्तीने त्या समस्येचं समाधानकारक उत्तर म्हणा किंवा त्या संपूर्ण समस्याचं निराकरण करायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत कसं झालं की जी काही तुमची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी व्यवसायानुसार किंवा सेवेनुसार मोठ्या प्रमाणामध्ये अमर्यादित राहील. त्यानंतर स्वतंत्र अस्तित्वाचा अभाव आपल्याला दिसून येतो याच्यामध्ये, बरोबर. आता ते कसं असेल की एकल व्यापारी संस्थेमध्ये काय असतं की व्यापाराला स्वतंत्र अस्तित्व असतं, म्हणजे तो कुठेही कधीही केव्हाही कशाही पद्धतीने तो व्यवसाय करू शकतो. परंतु इथे कसं असेल की भागीदारी संस्थेमध्ये जे काही नियम किंवा जे काही कराराच्या अंतर्गत मध्ये व्यवसाय सुरू केला असेल किंवा सेवा सुरू केल्या असतील तर त्याच्यामध्ये स्वतंत्रपणा येणार नाही. समजा एखाद्या वेळेस समजा माझं गाव समजा कुठलं असेल पण मी तिथे जाऊन व्यवसाय करू शकत नाही, कारण का की मी बॉन्डिंग आहे, मी भागीदार आहे. आणि भागीदार ज्या गोष्टी ठेवतील, ज्या पद्धतीने ठेवतील, ज्या पद्धतीने करार करतील, ज्या पद्धतीने भांडवलाची गुंतवणूक करतील, ज्या पद्धतीने व्यापारासाठी ठेवल्या जाईल तर ते सगळं कसं असेल, ते सगळं एक स्वतंत्र असेल. परंतु स्वतंत्र अस्तित्वाचा अभाव मात्र आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येणार नाही. सगळे जण जिथे व्यवसाय करायचा असेल तिथेच करतील, कोणीही त्या व्यवसायाला तूट किंवा फूट पाडून दुसरीकडे ते करू शकत नाही. म्हणजे एकंदरीत कसं झालं की एखाद्या व्यक्तीला एखादी व्यवसाय भागीदारी पद्धतीने दुसऱ्या ठिकाणी जर का न्यायचं असेल आणि त्यामध्ये जे काही सभासद असतील त्याला त्याचा समजा विरोध असेल, नापसंती असेल तर ते करू शकणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हस्तांतरणास बंदी. एखाद्या वेळेस असं होतं की एखाद्या वेळेस एखादी भागीदार हा खूप बिझी असतो, तो खूप गुंतवणूकमध्ये असतो आणि त्याच्या त्या वेळेच्या गुंतवणुकीमुळे तो आपला स्वतःचा व्यवसाय दुसऱ्याकडे सोपवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपले स्वतःचे कार्य हे दुसऱ्याकडे सोपवण्याचा प्रयत्न करतो. पण असं होऊ शकत नाही. आपण आपला व्यवसाय भागीदारी संस्थेमध्ये आपण स्वतः भागीदार असल्यामुळे आपण आपली भागीदारी दुसऱ्याकडे कोणत्याही कारणास्तव आपण देऊ शकत नाही, म्हणजे एकंदरीत हस्तांतरण करू शकत नाही. त्याच्यावर काय आहे, बंदी आहे. पण जर का इतर व्यवसायिकांनी किंवा भागीदारांनी त्याला समजा परमिशन दिली, हस्तांतरण करण्यासाठी समजा परमिशन दिली तर मात्र ते होऊ शकतं. परंतु शक्यतो असं होऊ शकत नाही, म्हणजे कोणत्याही स्वरूपाचे हस्तांतरणावर काय असेल, बंदी असेल. त्यानंतर आपण बघूया की याची नोंदणी कशी होते, ते सुद्धा एक वैशिष्ट्य आहे ना. मग नोंदणी कशी राहणार की भागीदारी संस्थेची नोंदणी करणे हे सक्तीचं नाहीये आणि ऐच्छिक स्वरूपाची अशी भागीदार हा स्वतंत्रपणे स्थापन करण्यास आपल्या भागीदारी संस्थेची नोंदणी करू शकतो, है ना. स्वतंत्रपणे करू शकतो की त्यामध्ये भागीदार किती असतील आणि कशा पद्धतीने त्याची नोंदणी असेल. आणि भागीदारी संस्थेची नोंदणी ही कशी असेल, ऐच्छिक असेल. पण तरीही महाराष्ट्र राज्यात भागीदारी संस्थेची नोंदणी करणे कायद्याने सक्तीने केलेले आहे. आता महाराष्ट्रामध्ये सक्ती आहे की तुम्ही भागीदारी जरी असाल पण तुम्ही स्वेच्छेने जरी तुम्ही एकत्रित आले असाल तरी गव्हर्नमेंट काय म्हणतं, महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय म्हणतं की तुम्ही तुमचं रीतसरपणे कायद्यानुसार नोंदणी करून घ्या. म्हणजे एकंदरीत काय झालेलं की जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत, तर एक आहे की त्याची स्थापना कशी असेल, त्याचा करार कसा असेल, त्यामध्ये संख्या किती प्रमाणामध्ये असेल, नफ्याची वाटणी कशा पद्धतीने तुम्हाला करायची असेल, कायदेशीर व्यवसाय कसा असेल, संयुक्त मालकी कशी असेल, त्यामुळे अमर्यादित जबाबदाऱ्या तुमच्या कशा पद्धतीने असतील, स्वतंत्र अस्तित्वाचा अभाव का असेल, हस्तांतरणावर बंदी का असेल आणि त्याची नोंदणी सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने करून घेतलेले आहात, हे सगळे काय आहेत त्याचे वैशिष्ट्य आहे. भागीदारी संस्थेचे काय आहेत हे सगळे वैशिष्ट्य आहेत. आता आपण बघूया की या भागीदारी संस्थेमध्ये नेमके फायदे कशा पद्धतीने आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे भागीदारी संस्थेमध्ये की सुलभ स्थापना होतात, म्हणजे सगळं समविचारी लोक एकत्रित येतात आणि त्याची तुम्ही काय करता, स्थापना करता. म्हणजे एकत्रित कसं झालं की सुलभरित्या आहे, कोणतीही अडचण नाही आहे आणि ही भागीदारी संस्थेमध्ये सर्वात जमेची बाजू आहे, फायद्याची बाजू आहे. याच्यामध्ये कोणताही तोटा नाही आहे, कारण की त्यांचा सगळ्यांचा विचार काय असेल
की ही वस्तू किंवा ही सेवा आपल्याला बाजारामध्ये विकायची आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नफा कमवायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे अतिरिक्त भांडवल. आता एकल व्यापारामध्ये एकच चालक किंवा मालक असल्यामुळे भांडवलाची कमतरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. पण जेव्हा भांडवली संस्था निर्माण होतात तर याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्तीचा सहभाग आल्यामुळे काय होणार की भांडवलाची कोणतीही कमतरता तुम्हाला दिसून येणार नाही. म्हणजे जे काही सभासद असतील ते भांडवलाची जुळवाजुळव ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतं आणि ही सगळ्यात जमेची बाजू आहे या भागीदारी संस्थेमध्ये. त्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की कार्यक्षम व्यवस्थापन आपल्याला दिसून येईल. एखाद्या वेळेस एखादी जर का कुठली समस्या निर्माण झाली तर त्या समस्येचं निरासन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये करता येतं. कारण काय इथे एक से भले 2 आहे, पण एकाकी संस्थांमध्ये एका संस्थेमध्ये असं नाही. त्याला स्वतःचं निरासन करावं लागेल आणि समजा त्या समस्येचं निराकरण समजा एका संस्थेमध्ये बरोबर नाही झालं तर त्याच्यामुळे तो काय करू शकतो, फसू शकतो. पण इथे तसं होणार नाही. इथे एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीची चूक जर का होत असेल तरी बाकीचे भागीदार हे त्या व्यक्तीला किंवा भागीदाराला त्याचं कुठे चुकत आहे हे चूक निदर्शनास आणून दिल्यामुळे होणारा जो मोठा अपव्यय आहे किंवा होणारा जो काही खूप मोठा तोटा आहे त्या तोट्यावर काय बसेल, त्या तोट्यावर जबर बसेल आणि तो तोटा होणार नाही. म्हणजे एकंदरीत जे काही व्यवस्थापन जे काही आहे ते व्यवस्थापन कसं असणार, कार्यक्षम असणार, निर्णय घेण्याच्या बाजूनी असणार, निर्णय घेताना कोणती चूक होणार नाही, नियोजन करताना कोणती चूक होणार नाही, त्याच्यावर नियंत्रित असेल. म्हणून भागीदारी संस्थेमध्ये जे काही व्यवस्थापन आहे ते कसं असेल, कार्यक्षम आहे आणि ते जमेची बाजू आहे. तुम्हाला असं दिसून येईल की भागीदारी संस्थेमध्ये स्थिरता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल. म्हणजे एखाद्या वेळेस एखादी समजा जर का कोणती जमेची बाजू नसेल तरी त्याच्यामध्ये कोणीही घाबरून जात नाही आणि ती पूर्ण संस्था स्थिर राहील, है ना, बरोबर आहे ना. म्हणजे एकंदरीत एकत्रित पद्धतीने सहमताने व्यवसायामध्ये समाविष्ट होत असल्यामुळे व्यवसाय कसा असेल हा सुरूच राहील. म्हणजे तो कधीही बंद होणार नाही आणि जेव्हा त्यांना बंद करायचा असेल तेव्हा सर्व सहमतीने होईल बंद, बरोबर. एकाच्या मताने किंवा दोघाच्या मताने असं होणार नाही, तर सर्व सहमतीने तो बंद होईल. म्हणजे एकंदरीत काय झालं आणि असं कोणाला वाटत नाही की मी एकदा व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये खंड पडायला पाहिजे असं कोणालाही वाटत नाही. म्हणून सर्व लोक, सर्व भागीदार एकत्रित येऊन तो व्यवसायाला काय देतील, स्थिरता देतील आणि ही स्थिरता अखंडपणे सुरू राहील. त्याच्यानंतर आपण बघूया की इलेस्टिसिटी आहे, लवचिकता आहे, बरोबर. आणि आपल्याला काय ती आढळून येते, कारण भागीदारी यांची जी काही संख्या आहे ती कमी जास्त असल्यामुळे केव्हाही कोणत्याही स्वरूपामध्ये निर्णय घेताना त्याच्यामध्ये बदल करता येते. आता एखाद्या वेळेस एखादी निर्णय जर का आपला चुकत असेल तर आपण काय करूया, तो निर्णय आपण बदलू आणि तो बदलल्यामुळे सर्वांचं त्याच्यामध्ये हित आहे, सर्व भागीदारांचं त्याच्यामध्ये हित आहे. म्हणून लवचिकता ही भागीदारी संस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. त्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की एखाद्या वेळेस प्रत्येक वेळेस प्रॉफिट न होता तोटा सुद्धा होईल आणि तो तोटा हे जी काही जोखीम राहील त्या जोखमीचं वाटप सुद्धा सर्व भागीदारांमध्ये समप्रमाणामध्ये होणार, बरोबर. म्हणजे असं होणार नाही की एकट्यावरच ती जोखीम येऊन पडली आणि त्या जोखमीचं रूपांतर फक्त त्या एकाच भागीदाराला सहन करावं लागत आहे, असं होणार नाही. त्या कारणाने काय होणार की जोखीम जरी खूप मोठी असेल तरी ती जोखीम डिस्ट्रीब्यूट होते, वाटणी होत्या आणि त्या वाटणीमुळे नेमकं काय होते आहे की कोणालाही त्याचा अनुभूती होणार नाही, अनुभव होणार नाही आणि त्या कारणाने असं कोणाला वाटणार नाही की ही जी जोखीम जी आली, जोखीम म्हणजे काय, एक प्रकारचा तोटा, नफा न होता तोटा आपण त्याला जोखीम म्हणू. किंवा एखाद्या वेळेस एखादी निर्णय घेत असताना तो निर्णय बरोबर नाही झाला, सर्वांमध्ये निर्णय घेतला गेल्यानंतर सुद्धा तो निर्णय बरोबर नाही झाला आणि खूप मोठी जोखीम आली आपल्यावर, तर तेव्हा ती जोखीम कशी होईल, डिस्ट्रीब्यूट होईल. तोटा झाला तरी तोटा सुद्धा काय होणार, हा डिस्ट्रीब्यूट होणार आणि डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे त्याचा भार हा प्रत्येक व्यक्तीवर येणार, प्रत्येक भागीदारावर येणार आणि त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. त्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल की जे काही विसर्जन करायचं आहे ते संस्थेने होतं. आता सर्वांमध्ये असं ठरलं जाईल की आपल्याला आता ही भागीदारी ठेवायची नाही आहे आणि आपण कुठला तरी नवीन भागीदार किंवा नवीन आपल्याला व्यवसाय करायचा आहे तेव्हा आपल्याला हे विसर्जन करायचं आहे, ही भागीदारी आपल्याला विसर्जन करायचं आहे. जेव्हा सर्व सदस्यांनी जर का ही गोष्ट ठरवली तर सहजरित्या विसर्जन सुद्धा होऊ शकतं आणि हे सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू आहे. म्हणजे एखाद्या वेळेस समजा नुसतं नुकसान आणि नुकसानच होत असेल
तर अशा वेळेस काय होणार, अशा वेळेस नेमकं काय होणार की सगळ्या भागीदाराला असं वाटेल की हा व्यवसाय आपल्यासाठी उत्कृष्टपणे चालू शकत नाही आणि सहजतेने ते काय करतील, विसर्जन करतील. त्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की व्यवस्थापनामध्ये, भागीदारी संस्थेमध्ये जे काही व्यवस्थापन असेल त्याच्यामध्ये जी काही श्रमविभागणी करायची आहे ती श्रमविभागणी इच्छेने आणि कोण करू शकतं याच्या आधारावर त्या श्रमाची विभागणी होईल. बरोबर. त्या कारणाने उत्कृष्टरित्या व्यक्ती किंवा भागीदार ती श्रम, जे काही श्रम येईल, जे काही त्यांच्यावर जबाबदारी येईल, ती जबाबदारी योग्यरित्या, योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी काय करतील, प्रयत्न करतील. आणि प्रयत्न हा सुद्धा सक्सेस आहे. बरोबर. कारण काय की आवडीचं काम मिळाल्यामुळे आवडीने तो भागीदार ते काम सहजरित्या करेल. बरोबर. पण एखाद्या वेळेस असं सुद्धा होतं की एखाद्या व्यक्तीला जर का जबाबदारी दिली आणि जबाबदारी दिल्यानंतर तो काय करेल, ती जबाबदारी स्वीकारेल आणि ती स्वीकारलेली जबाबदारी शिकून घेईल की कशा पद्धतीचं आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे यामध्ये काय होत आहे की श्रम विभागणी सुद्धा खूप उत्कृष्टपणे सगळे भागीदार आपलं जे काही कार्य आहे ते कार्य सुरळीतपणे करत आहेत आणि वाटप सुद्धा सुरळीतपणे होत आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की जे काही व्यावसायिक गुप्तता आहे ती गुप्तता राखून ठेवल्या जातं असं म्हणतात. पण असं होत नाही जनरली, पण ठेवतात. काही काही गोष्टी त्यांना गुप्तरित्याच पाळावं लागतं. समजा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट होत असेल तर समजा त्या प्रॉफिटचा समजा योग्यरित्या वापर करायचा असेल तर ते सांगतील नाही की आम्हाला नेमका किती प्रॉफिट झाला, म्हणजे गुप्तता झाली. बरोबर. किंवा एखाद्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये तोटा झाला असेल तरी तोटा सुद्धा ते सांगणार नाही, ही सुद्धा एक गुप्तता आहे. बरोबर. कोणतं काम कुठे कशा पद्धतीने करत आहेत हे सुद्धा समजा कोणाला समजा कळत नसेल तर ती सुद्धा गुप्तता झाली. म्हणजे एकंदरीत जितके काही भागीदार आहेत ते गुप्तपणे आपला कोणताही व्यवसाय कशा पद्धतीने सुरू आहे याबाबत कुठेही ते सांगणार नाही. म्हणून व्यावसायिक गुप्तता हा सुद्धा भागीदारी संस्थेमध्ये एक खूप मोठा फायदा आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकंदरीत जे काही फायदे आहेत ते फायदे कशा पद्धतीचे आहेत की त्याची स्थापना सुलभ होतं, अतिरिक्त भांडवल आहे, कार्यक्षम व्यवस्थापन आहे, स्थिरता आहे, लवचिकता आहे, जोखमीची जी काही वाटप आहे ती योग्य प्रकारे होतं आणि संस्थेने वाटप होतं आणि श्रमविभागणी होतं आणि व्यावसायिक गुप्तता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतं. बरोबर. खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतं. यानंतर आपण बघूया की आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तोटे काय आहेत, है ना. बरोबर आहे ना. तोटे नेमके काय आहेत. आता भागीदारी संस्थेमध्ये ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याचप्रमाणे सुद्धा तोटे सुद्धा आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही भांडवल असेल ते भांडवल कसं असेल, मर्यादित भांडवल असेल. म्हणजे एकदम कोणीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल आपलं सोडतील का, नाही. आणि ते मर्यादित भांडवल कसं असणार की कुठलीही संमती आणि विचार घेतल्याशिवाय आपण ते भांडवल गुंतवू शकत नाही. एखाद्या व्यक्तीजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल असेल पण तो भांडवल देणार का नाही, त्याला असं वाटेल की बाकीच्यांनी सुद्धा आपलं हे भांडवल देऊन त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे आणि हा सगळ्यात मोठा तोटा आहे. बघा, भागीदारांजवळ पैसा आहे, भांडवल आहे, पण ते गुंतवणूक करणार नाही आणि त्या कारणाने काय होणार, भांडवलाची चणचण तुम्हाला दिसून येईल आणि मर्यादित भांडवल हे उपस्थित होईल आणि या कारणाने काय होणार की हा सगळ्यात मोठा तोटा आहे. भागीदारांजवळ भांडवल आहे पण ते त्याच्यामध्ये गुंतवणूक करत नसल्यामुळे हा सगळ्यात मोठा तोटा आहे. म्हणजे काय झालं, मर्यादित भांडवल झाले. त्यानंतर दुसरा सगळ्यात मोठा तोटा हा आहे की निर्णयात उशीर होतो. आता सर्वानुमते निर्णय घ्यायचा असतो. आता प्रत्येक वेळेस प्रत्येक भागीदार हा जर का उपस्थित नसेल तर निर्णय घेण्यामध्ये काय होणार, उशीर होणार. एखाद्याला वाटतं की हा व्यक्ती किंवा हा भागीदार खूप चांगल्या प्रकारे निर्णय देतो आहे आणि त्या निर्णय समजा उशीर करत असेल, बरोबर होत नसेल, म्हणजे एकंदरीत काय झालं की जे काही निर्णय घ्यायचे असतील ते निर्णय घेत असताना नियोजनबद्ध घ्यावं लागतं आणि नियोजनबद्ध घेत असताना समजा त्याच्यामध्ये उशीर होत असेल, भागीदारी त्याच्यामध्ये सहभाग होत नसतील आणि त्याच्यामध्ये जर का उशीर होत असेल तर त्या निर्णयास काय लागणार, वेळ लागणार आणि ते प्रोलांग होईल, समोर जाईल. त्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल की प्रत्येक भागीदारांमध्ये जे काही मतभेद आपल्याला आढळून येतात आणि तेच मतभेद भागीदारी संस्था नष्ट करण्यामध्ये गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की मीच का काम करू, मीच पैसा का गुंतवू, मीच प्रत्येक ठिकाणी का असू. जेव्हा ह्या गोष्टी भागीदारांमध्ये येतो तेव्हा मतभेद निर्माण होत आहे आणि या मतभेदामुळे भागीदारी संस्था या सगळ्या डुबून जातील आणि डुबलेल्या सुद्धा आहेत. त्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल
की स्वतंत्र अस्तित्वाचा अभाव दिसून येतो, बरोबर. कारण की जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते स्वतंत्रपणे आपण घेऊ शकत नाही. सर्वानुमते आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि सर्वानुमते जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा आपलं एखाद्या वेळेस खूप बरोबरही जर का असेल तरी आपण तिथे प्रभावीपणे ठेवू शकत नाही. आणि त्या कारणाने काय होतं की जे काही स्वतःचं जे काही अस्तित्व असतं ते स्वतःचं अस्तित्व बाजूला ठेवावं लागतं आणि सर्वानुमते आपलं अस्तित्व त्यामध्ये गृहीत धरलं जातं आणि त्या कारणाने आपण आपली स्वतःची प्रगती करू शकत नाही आणि हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, तोटा आहे. त्यानंतर जनतेला अविश्वास असं दिसून येतं. आता भागीदारी संस्था ज्या नोंदणीकृत नसल्यास तसेच भागीदार हा व्यवस्थित नसल्यास किंवा तो प्रामाणिक नसल्यास जनता सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खूप चांगलं केलं की जरी तुमची सर्वानुमते भागीदारी संस्था असेल तरी ते नोंदणी करणं खूप जरुरी आहे, नोंदणी करणं खूप आवश्यक आहे, बरोबर आहे. आणि त्या कारणाने काही प्रमाणामध्ये जनतेचा विश्वास येईल. पण समजा भागीदारीमध्ये जे काही लोक असतील किंवा जे काही भागीदार असतील समजा ते प्रामाणिक नसेल तर जनतेला त्यांचा खूप मोठा आपल्याला काय दिसून येतो, अविश्वास दिसून येतो. त्यानंतर सगळ्यात मोठं जर का ड्रॉबॅक जर का असेल किंवा तोटा जर का असेल तर तो आहे प्रेरणेचा अभाव. आता प्रेरणा कोण कोणाला देतं? सगळ्यांचा उद्देश हा आहे नफा कमवणे, बरोबर. आणि मग प्रेरणा कोणाला देतं? आपण मोटिवेट कोणाला करतो की एखादी समजा डाऊनफेल मध्ये जात असेल तर बाकीचे सगळे मिळून त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि आपण एकमेकाला प्रेरणा देऊ, ते उच्च याच्यावर आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया. आता इथे नेमकं काय होतं की समान उद्दिष्ट असल्यामुळे, नफा कमवण्याचा समान उद्दिष्ट असल्यामुळे, सेवा करण्याचा समान उद्दिष्ट असल्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की आपला सगळ्यांचा उद्देश हा नफा आहे. त्या कारणाने ते एकमेकाला मोटिवेट करू शकत नाही. आणि जेव्हा प्रेरणा एकमेकाला जेव्हा देता येत नाही किंवा त्याचा उपयोग होत नाही तेव्हा आपल्याला त्याचा अभाव या भागीदारी संस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. असं म्हणतात की एखाद्या वेळेस एखादी जर का समस्या निर्माण झाली आणि नेमकं एखाद्या व्यक्तीने आपल्या डोक्यावर नेमका हात ठेवला आणि सांगितलं की अरे बाबा रे, हे सगळं काही व्यवस्थित होतं, तू काही घाबरू नकोस आणि या पद्धतीने तू काम कर किंवा कार्य कर, असं जेव्हा होतं तेव्हा तो नक्कीच आपल्या उत्कृष्ट पातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे हे आपण आज शिकलो, वैशिष्ट्ये, फायदे, तोटे भागीदारी संस्थेचे. ओके देन, थँक्यू.